तर आता ही सध्या 40 किलो मिरची आणलेली आहे आम्ही आणि आजच्या 40 किलो काळा मसाला करायचा आहे. तर वरतीच टेरेसवरतीच करणार आहे. हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. आता सकाळचा स्वयंपाक बनवते, मस्तपैकी ऑमलेट बनवते. तर इथं मी ना 2 अंडी फोडून घेतली, त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं. आता हे सर्व काही छान असं मस्त फेटून घेणार आहे. काय रे आले आले काय आलंय रे? बॅग आली, ऑर्डर केली होती का? अरे वा माझी बॅग आली आहे. मस्तपैकी मी ना ऑनलाईन बॅग मागवली होती माझ्यासाठी, नव्हतीच मला. तर मी ती छोटीशीच पर्स वापरत होते, पण असं कुठे जायचं म्हटलं ना तर अशी पर्स मोठी नव्हतीच मला. त्या दिवशी मी नाशिकला गेली का कपालेश्वर मंदिराचं दर्शन करण्यासाठी, तर मला बॅगच नव्हती. मग मी ऑनलाईन मागवली हँडबॅग. तर दाखवते तुम्हाला कशी राहुल काढतोय. चांगली मोठी ग. हा ना, मग मला तेवढीच साईज पाहिजे होती ना रे, म्हणजे असं त्यामध्ये आपण काही वस्तू ठेवून घेऊ शकतो ना असं. छान आहे ना? एक नंबर. रंग कसा आहे? मस्त आहे ना? मला ब्राऊनच रंग आवडत होता आणि त्याच्यावरची डिझाईन बघ ना किती सुंदर आहे. म्हणजे जेव्हा मी फोटो बघितला ना त्यापेक्षा ओरिजिनल खूप भारी वाटते ना. कापड पण भारी मम्मी. काढ ना प्लास्टिकचा कागद. कशी छान आहे, मस्त आहे. कापड पण एकदम मस्त आहे मम्मी, ब्रँड आहे एकदम. पेपर्स काढून टाक. एकदम छान मस्त माझी बॅग घरी आलेली आहे. तर बऱ्याच ताईंना आता विचारायचं असेल बॅग कितीला आहे, प्राइस किती आहे, सर्व काही सांगेल हळूहळू. मिस्टर कुठं बसले बघा. मसाले बनवायला घेतले, कामाला आहे मिरच्या खोडायचं. या मिरच्या खोडायच्या सगळे. खुडा खुडा मम्मी कागद कुठे टाकू? टाक ना मागे वाटावरती. नाही ना, त्या याच्यात टाक, जाळायला काम येते. हा मागच्या वाटावरती टाक. चला तर मी आता आहे ना आपण काचा टाकतो त्याच्यात होईल. राहुलला भूक लागली आहे अंड्याची. अगं त्याच्यात मसाला टाकला का तू? मग तुला काय पाहिजे होतं? मिरच्या लागत होत्या. जाऊ दे आता, हे 2 अंड्याच्या पोळीसाठी कुठं मिरची दळत बसू. तर लाल मिरची पावडरच टाकते मी आणि त्याला ऑमलेट बनवून देते. चला स्वयंपाक करायचा आहे. वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे आज मी. वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून धुवून इथं ठेवलेला आहे. मस्त काळ्या मसाल्याच्या सुक्याच बनवणार आहे. काळा मसाला आपल्या घरचा. चला तर आता व्हिडिओ बघत राहा. राहुलला वालाच्या शेंगाची भाजी आवडत नव्हती, त्यामुळे मी त्याला ऑमलेट बनवून दिलं. आणि मी काही नॉनव्हेज खात नाही, राहुल आणि राहुलचे पप्पाच खातात. पूजा पण आता खात नाही. पहिले खायची ती, पण जसं तिचं लग्न जमलं ना तेव्हापासून तिने नॉनव्हेज खाणं बंद केलं. कारण त्यांच्या घरामध्ये सर्व काही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त, ते कोणीच नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ती पण आता खात नाही. म्हणून त्या दिवशी तिने गळ्यामध्ये रुद्राक्ष घातला. आता चला, वालाच्या शेंगाची भाजी तर तुम्ही बघताच मी बनवते. साधी सिंपल पद्धतीमध्येच बनवते. काळा मसाला टाकलाय फक्त, हळद आणि जिरे धना पावडर, आणि त्यामध्ये आता वालाची शेंगा टाकून परतवून घेतल्या चांगल्या. आणि आता 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलं. पुन्हा हे चांगलं परतवून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ही भाजी ना पाणी न टाकता वाफेवर सुद्धा होते, पण मी थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे भाजी पटकन शिजेल, कारण बराच उशीर झाला होता. आता भूक पण लागलेली होती. आता भाजीवरती ना झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती ना छान शिजू देणार आहे. 5-10 मिनटानंतर भाजी मस्तपैकी शिजली जाते. आणि दुसऱ्या शेगडीवरती आता चपात्याही करून घेते. अशी काळ्या मसाल्याची वालाची शेंगांची भाजी ना मिस्टरांना खूप आवडते. सर्व काही स्वयंपाक झाला. आता चपात्याही झाल्या,
आणि सकाळी पूजाच्या टिफिनला कोरड्याची भाजी केली होती, थोडीशी आहे, मिस्टरांना आवडती. तर आता आहे ना जेवण करून घेणार आहे आणि त्यानंतर बरीच काम आहे. आज खूप मोठी ऑर्डर आलेली आहे म्हणजे कालपासून. तर बराच सारा मसाला बनवायचा आहे मला. मिस्टर आता मिरच्या निवडताय. आम्ही आता जेवण करून घेऊ, त्यानंतर मग पुढची सर्व काही तयारी करायची आहे. आणि बरेच त्यांच्या कमेंट्स आलाय मला कालच्या व्हिडिओ बद्दल की काल जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला ना, तर मी तिथे गेली होती रात्री. खरंच खूप भारी कार्यक्रम झाला आणि बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स आल्या की ताई तुम्ही भाग घ्यायला हवा होता, पण मला पण इच्छा होती तळ्यात मळ्यात खेळण्याची. तर मला वाटलं होतं की जावं, पण त्यांनी ना ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष झाली ना अशाच महिलांना त्यांनी बोलवलं होतं. तर म्हटलं चला आपल्या लग्नाला झाली 25 वर्ष आणि आता कुठे तळ्यात मळ्यात जाऊन उड्या मारू, त्यापेक्षा बरं आहे खुर्चीवरच बसली मी काही गेली नाही. कार्यक्रम बघितला, आनंद घेतला, एन्जॉय केला, मस्तपैकी छान वाटलं. पण चला, आणि त्यानंतर त्यांनी ना म्हणजे ज्यांच्या लग्नांना 25-30 वर्ष झाली त्यांनाही बोलवलं होतं, पण ते नाचण्यासाठी बोलवलं होतं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला नाचता येत नाही, डान्स वगैरे मी जास्त काही करत नाही. तर वरती स्टेजवरती त्याने एक गाणं दिलं होतं, त्या गाण्यावरती मस्तपैकी डान्स करायचा होता आणि मला काही ते जमलं नसतं. तुम्हाला माहिती आहे मला एवढं खास नाचता येत नाही, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, डान्सच्या व्यतिरिक्त दुसरं काही गेम असतं ना तर मग मी गेलीच असती. आणि मला असे गेम आवडतात, पण मग म्हटलं चला आता जाऊ द्या, दुसरे काही गेम माझ्या जोगे नव्हते, मग मी नाही त्यामध्ये काही भाग घेतला. तर मस्तपैकी आता आपल्या वाडाच्या शेंगा झालेल्या आहे. चला आता मी पण जेवायला बसलेली आहे. माझं जेवण झालं. आता मी वरती टेरेसवरती आलेली, कारण टेरेसवरती ना खूप साऱ्या लाल मिरच्या सुकायला टाकलेल्या आहे. आणि आज मी माझ्या मदतीला या ताईंना पण बोलून घेतलं आहे, माझ्याजवळच राहिला आहे त्या. तर त्यांना मी आता थोडंफार काम दिलं आहे मिरच्या निवडण्याचं. आणि चला तुम्हाला दाखवते आपल्या मिरच्या. तर या बघा, एकदम छान अशी मस्त लाल लाल चटक आपली ही लाल सुक्या मिरच्या. याच्यात पण मिरचीच भरलेली आहे. तर ही सध्या 40 किलो मिरची आणलेली आहे आम्ही. आणि आजच्या 40 किलो काळा मसाला करायचा आहे. तर वरतीच टेरेसवरतीच करणार आहे. आता सध्या कडक ऊन आहे, खूप ऊन लागतंय. आणि या साईड आहे ना इकडे पश्चिम बाजूला तर थोडीफार सावली येते. तर हे बघा इथे ना आता थोडी 1 तासाने अजून सावली. तर माझा विचार चालू आहे आता खाली न करता इथेच मी ना शेगडी आणि सिलेंडर वरती आणून वरतीच काळा मसाला भाजून घेणार आहे. म्हणजे घरात खाली खूप खराब होतं, घाण होतं ना, त्यामुळे वरतीच करते. छान आहे, मोकळं वातावरण वरती. थोडीफार सावली येईल आता थोड्या वेळाने, तेव्हा करते मी. तोपर्यंत थोड्याफार मिरच्या निवडते. चला व्हिडिओ बघत राहा. 2-3 दिवसातच बऱ्याच काळ्या मसाल्याच्या ऑर्डर आलेल्या होत्या, त्या सर्व काही आता पूर्ण करायच्या आहे. त्यासाठी आज मला आहे ना भरपूर क्वांटिटीमध्ये काळा मसाला बनवायचा होता आणि एवढं सर्व काही घरात जमलं नसतं, त्यामुळे मी डायरेक्ट टेरेसवरतीच आली. टेरेस पण मोठे आहे, तर इथेच मिरच्या पण सुकट टाकलेल्या आहे आणि धन पण थोडंफार उन्हामध्ये ठेवलं. आणि सर्व काही जाग्यावर घ्यायला पण बरं पडतं, तसं खाली करायला ना सर्व काही वरखाली करावं लागलं असतं मला. त्यामुळे मग मला इथे जरा सोयीस्कर पडलं. सर्व साहित्य मी मसाल्याचं वरतीच घेऊन आली. आणि घरामध्ये ना एवढा सर्व पसारा करायला आहे ना खूप घर खराब झालं असतं, त्यामुळे मग म्हटलं चला आता वरतीच छान मस्तपैकी सावली पण येते. 2 नंतर इथे माझ्या टेरेसवरती ना भरपूर सावली येत असते. आणि आज मी काळा मसाला करताना त्यामध्ये थोडीफार कांदा करप पण वापरणार आहे. तर मी व्हाईट रंगाचा कांदा असतो ना, जो औषधी पण असतो, गुणकारी असतो, तो आणलेला आहे 1 किलो. फक्त 1 किलो आणला आहे, खूप जास्त नाही घालत मी, थोडाफारच घालणार आहे. तर सर्व काही उन्हातच वस्तू वाळायला ठेवलेल्या आहे मी. आता सर्व वस्तू मी छोटा वजन काटा आहे तर त्यावरतीच मोजून घेते. सर्व काही प्रमाणानुसारच हा आपला काळा मसाला होणार आहे. मिस्टर आणि राहुल दोघे पण मला मदत करत होते.
तेजपान, दगडफूल छान असं मस्त निवडून घेतलं, पातेल्यात टाकलं. ते काय भाजायचं नाही आपल्याला. आणि खोबरं डायरेक्ट आता किसूनच आणलं आहे, कारण एवढा वेळ नव्हता खोबरं किसायला, त्यामुळे बाहेरूनच चक्कीमधून खोबरं किसून आणलं. आणि त्यानंतर मी आता इथे ना धन भाजते. तर धन पण भरपूर भाजायचं होतं, थोडं थोडं करून छान असं कढईतच भाजून घेतलं. राहुलला मी हळद फोडायला लावली, कारण हळद फोडून तळून घ्यायची असते. तर अशा प्रकारे आम्ही दिवसभर इथे टेरेसवरती काळा मसाला भाजून घेतला आणि संध्याकाळपर्यंत आम्ही हे सर्व काही काम करतच होतो. दुपारनंतर आई पण आलेली होती माझ्याकडे, तर तिने पण मला बरीच मदत केली. आणि काळा मसाला कसा तयार करायचा हे मला माझ्या आईनेच शिकवलं आहे. मी काही कुठे रेसिपी वगैरे बघितली नाही किंवा यूट्यूबला बघितलं नाही. जसं आईने मला शिकवला तसाच मी काळा मसाला बनवते. आता इथे सर्व मसाला माझा एक भाजून झालेला होता आणि दुसरा मसाला पण भाजायचा होता, कारण 2 ठिकाणी मसाले भाजले मी. आणि खोबरं पण छान असं मस्त भाजून वेगळं भरलं आहे. तर आता ही सर्व काही माझी तयारी झालेली होती. त्यानंतर इव्हिनिंगची वेळ झाली, थोडाफार चहा पाणी झाला आणि पुन्हा आता दुसरा मसाला करायला घेतलेला आहे, कारण 2 वेळेला मसाला भाजलेला आहे हा सर्व काही. आता दुसऱ्या पातेल्यातला हा मसाला जवळपास 40 किलो मसाला करायचा होता आणि एकदम सर्व काही वस्तू भाजता येत नाही, त्यामुळे मग मी 2 ठिकाणी हा सर्व मसाला भाजून घेतला. हाय सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर आता आहे ना मसाला भाजून झालेला आहे. शेवटच्या फक्त मिरच्या भाजायच्या बाकी होत्या, त्या पण होत आलेल्या आहे. आणि सकाळपासून म्हणजे दुपारपासून आम्ही टेरेसवरती चालू आहे. 4-5 तास लागले एवढा सर्व मसाला भाजायला. पूर्ण 40 किलो मिरचीचा मसाला हा तयार झालेला आहे. अजून झालेला नाहीये, काही मिरची मसाले राहून गेला आहे कांडप मशीनमध्ये कुटायला घेऊन. आणि आता हा पण मागून जाणार आहे. तर पातेल्यामध्ये सर्व काही भाजून ठेवलं आहे व्यवस्थित छान असं मस्त. मी आता आहे ना खाली आली, फ्रेश झाली आणि आपला मसाला पण आहे ना पूर्ण सर्व काही भाजून झाला. काही मसाला अजून कांडप मशीनमध्येच आहे, कुटतोय. आणि काही मसाला राहुल घेऊन आला, तर मी तुम्हाला दाखवते. इतका सुंदर झालेला आहे मसाला, कलर पण इतका छान आलेला आहे ना. तर चला बघू आपण मसाला कसा झाला तो. तर बघा, रंग तर बघा इतका सुंदर आलेला आहे ना, जसा मला पाहिजे तसाच आलेला आहे. आणि आपला काळा मसाला इथे एकदम भारी झालेला आहे. तर हे बघा, हा सर्व काही मसाला आहे ना पातेल्यातला 20 किलो आहे. हा थोडाफार मी ना थंड होऊ देणार आहे, मग आम्ही पॅकिंग करू पिशव्यांमध्ये सर्व मसाल्याची. अजून 20 किलो मसाला आहे ना येणार आहे, कांडप मशीनमध्ये तयार होतोय तो पण. राहुल गेलेला आहे, राहुलचे पप्पाही गेले आणि मी आता खाली आली. आता स्वयंपाकाची तयारी करायची, बरंच काम आहे, सर्व काम आवरून घेते. त्यानंतर हा सर्व काही मसाला आहे ना आजच्याच पॅकिंग करायचा आहे. उद्या लगेच हा सर्व काही मसाला तुमच्या घरापर्यंत ज्या ताईने ऑर्डर दिलेली ना त्यांचा येऊन जाईल. काळजी काही करू नका, लवकरात लवकर मसाले येतील आपले. हळूहळू हळूहळू ना. आता आपला दोन्ही पण पातेल्यातला घरगुती काळा मसाला या ठिकाणी कुठून आणलेला आहे. ज्या पण ताईंना घरगुती काळा मसाला ऑर्डर करायचा असेल त्यांना स्क्रीनवरती इथे मोबाईल नंबर दिसत असेल, तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला सर्व काही डिटेल्स येऊन जातील. मस्त मसाले भात आणि पिठलं बनवलंय आज थोडंसं उरकतं घेतलंय मी, कारण खूप दमली आहे. आणि चपात्यांचं पीठ भिजवलंय. पण आता आपल्या पूजा मॅडम आलेल्या आहे, तिलाच सांगते मी आता चपात्या करायला. बघ आज माझ्या मोठ्या मोठ्या पोळ्या. अगं पूजा, मी छोट्या छोट्या पोळ्या करते, तू डायरेक्ट एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या आज. बघ अगं छोट्या छोट्या कर ना, तुला तर मोठ्या पोळ्या चालत नाही. अगं टाइम बघ मम्मी, 10 वाजले, भूक लागली. मी किती पण टाइम झाला तर छोट्याच पोळ्या करते ना. पण असं नको बोलू मम्मी, बाकीच्या मावश्या पण अशाच म्हणतील. पाहिली ना आपली पूजा कशी उरकत घेऊ राहिली, मोठ्या मोठ्या पोळ्या करते आम्हाला. बघ मोठी पोळी पण फुगते बघ. आवर भूक लागली, पटापट लाट. मोठी पोळी काय म्हणते माहितीये का? मोठी पोळी कसं म्हणते माहितीये का? बोला, सांग बरं. मानले माहिती नाही ना, जी पोळी तव्याच्या बाहेर जाईल तिला मोठी पोळी म्हणतात. बरोबर, पोरीचीच बाजू घ्या, पोरीची बाजू घ्या, एक नंबर. छान छान आहे. स्वयंपाक मी सुद्धा करेले, पोळ्या बनवेले. बरं. पोळीच्या तव्याच्या बाहेर पोळी गेल्यानंतर ती मोठी मानते. ठीक आहे, हे ध्यानात ठेवतो मी. तुम्ही आणि तुमची पोरगी ना दोघं पण बरोबर आणि मी चुकीची.
पाहिलं ना असं राहतं. मम्मी आमच्यामध्ये चुकीचीच ठरणार आहे, विसरू नकोस. आमचं सर्वांचं जेवण झालं आणि ज्या ताईंच्या मसाल्यांची ऑर्डर आहे त्या ताईंचा इथे मसाला पॅकिंग होतोय. पण मसाला तुमच्या घरी पोहोचल्यानंतर मला नक्कीच मेसेज करा की आमचा मसाला भेटला, आणि वाटलं तर एखादा फोटो पण टाका तुमचा मसाल्यासोबतचा, म्हणजे मलाही समजेल. अशा प्रकारे 1-1 किलोचं हे पॅकेट मी तयार केलेलं आहे. यावरती पण अजून एक बॅग येणार आहे, म्हणजे आपला मसाला आहे ना छानपैकी तुमच्या घरापर्यंत सुरक्षित येईल. मी डास मारायला. त्याच्या तोंडाजवळ नेते का? सर्व काही मसाला आहे ना पॅकिंग करून झालेला आहे, पण अजून त्यावरती एक पिशवी येणार आहे, तर ती आम्ही सकाळी घालू, कारण आता खूप उशीर झाला आहे. रात्रीचे 12-12:30 वाजत आलेले आहे आणि आता आम्ही सर्वजण आहे ना दमलो आहे, त्यामुळे झोपून घेणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि तुम्हाला जर मसाला भेटला ना तर आम्हाला नक्कीच मेसेज करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुमच्यापर्यंत आमचा मसाला पोहोचला आहे.